ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की आता इथे नागराज आणि मेहपत सुभेदारांच्या घरी आलेले असतात. आता इथे नागराज म्हणत असतो, दादाचा प्लॅन अयशस्वी झाला, त्यानंतर 20 वर्ष मी संधीची वाट बघत होतो. प्रिया नावाची संधी तन्वीचं गाठोडं घेऊन एक दिवस मेहपतच्या ऑफिसमध्ये त्यावर खरं मेहपत सुद्धा म्हणत असतो, ही लालची मुलगी मला मदत करायला तयार झाली, म्हणूनच आम्ही हिलाच तन्वी बनवून किल्लेदारांच्या घरात पाठवून दिलं. असं म्हटल्यानंतर इकडनं नागराज म्हणत असतो, DNAचे खोटे रिपोर्ट मॅनेज करणं हे सगळं मेहपतला जमण्यासारखं होतं. आम्ही याच मुलीला माझी सीडी बनवायचं ठरवलं, तन्वी किल्लेदार नावाची सीडी, असंही ते नागराजही म्हटलेलं असतं. आता नागराज आणि मेहपतने एवढं मोठं सत्य खऱ्या तन्वीचं घरच्यांसमोर आणलं असतं. आता घरच्यांना तर धक्का बसलेलाच आहे, पण जास्त धक्का बसलेला असतो तो म्हणजे प्रतिमा, रविराज आणि त्याचबरोबर अश्विनला. आता हे नेमकं कसे सावरतात आणि त्यांना सावरण्यासाठी सायली आणि अर्जुन कशा प्रकारे मदत करतात हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग. धन्यवाद.